नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील उच्चभू म्हणून ओळख असलेल्या गंगापूर रोड, शरणपूर रोड भागात तिबेटियन मार्केट परिसरातील पालिका बाजार येथे अचानकपणे अतिक्रमण कारवाई करण्यात आली। ज्या ठिकाणी जागा अधिकृत असलेल्या असताना देखील मोठ्या प्रमाणात जागा बळकावण्याचा प्रयत्न गाळाधारकांकडून केला जात होता। याबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवलाय। याबाबत मनपा अतिक्रमण सह आयुक्त मयूर पाटील यांनी माहिती दिली। नाही, माननीय आयुक्त महोदय आदरणीय खत्री मॅडम तसेच अतिरिक्त आयुक्त स्मिता जगडे मॅडम यांच्या सूचनांनुसार आपण नाशकात वेगवेगळ्या ठिकाणी अशा या मोहिमा चालू केलेल्या आहे। काली आपण महात्मा नगर भागात कारवाई केली, मागे तपोवनात केली, तिथे 100 झोपड्या हटवल्या। आताही आपण बघतोय की आपण इथे तिबेटियन मार्केट परिसरात आहोत। त्या व्यावसायिकांनी कुठली इथे अतिक्रमण हे वाढवलेले पार्किंग स्पेसमध्ये सर्रास मंडप टाकून दिले, तिथे गिराईक करताय आणि अतिशय अस्वच्छता आहे। तिबेटियन मार्केट परिसरात पण हे चायनीजवाल्यांनी रस्त्यावर सुद्धा वाढीव काम करून दिले, कुठेही टपऱ्या सुद्धा आहेत आणि अस्वच्छता केली। म्हणून आरोग्य विभागामार्फत आमचे जे DS आहे गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनाही आपण दंड केला आहे। आदरणीय आमचे इथले जे विभागीय अधिकारी घुगे यांनी सुद्धा स्पष्ट सूचना दिल्या आहे आणि आपण इथे आता या टपऱ्या तोडतोय तुम्ही। आणि हे सुद्धा बघा की लोकांनी नुसते गोरगरीबच नाही तर मोठ्या मोठ्या देणग्यांनी पण हे झाडांवर सर्रास खिळे ठोकून बोर्ड लावलेले। ह्या अशा शिक्षणाचा काय फायदा, त्याच्यावर आपण सर्रास अशांवर गुन्हेही दाखल करतोय आणि पार्किंग स्पेसमध्ये आपण स्पष्ट सूचना देतोय की अशा प्रकारचे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही। महापालिकेचा JCB कंटिन्यू तयार आहेत, आमची पूर्ण टीम रेडी आहे। आपण हे हमखास तोडणार आणि या स्पेसेस जागा मोकळ्या करणार। कमर्शियल असता पहिले गिरायकांना पार्किंग सोय करणे महत्त्वाचे आहे। आपण बघतोय की तिथे धंदा करताय पार्किंग स्पेसला, म्हणून या गाड्या बाहेर लागताय। म्हणून आपण ही मोहीम यापुढेही चालूच राहणार आहे आणि हे प्राईम एरिया आपण सगळे घेतोय। आता जो चोर आहे त्याने नेहमी केव्हाही पकडलं जाऊ या भीतीत राहावंच। चोराला सांगून तुम्हाला पकडायला येतोय असं पालिकेमार्फत तर नाही होणार। त्याच्यामुळे आपण 100% इथे अनाउन्सिंग केलेली आहे। मागे काही वर्षापूर्वी मी पण येऊन गेलो, मागच्या वर्षी सूचना दिली आणि बरेचसे गाळेधारक यांनी भाडंसुद्धा भरलेलं नाही बाकी आपले जे पालिकेचं आहे। आणि तुम्ही एक बघा की हा एवढा प्राईम एरिया आहे, इथे खाजगी जागांना एवढे भाव आहे, ते पालिकेचं ते थोडंफार भाडं आहे ते भरायला सुद्धा हे करत असतील तर ते सुद्धा सिलिंगची कारवाई करू। आणि या एरियामध्ये आपलं जे मार्केट आहे तिथल्या त्या गाळ्यांनी सुद्धा पुढे शेड वाढवून घेतले, त्यांच्यावर पण आपण आता कारवाई करणार आहे। त्यांची सुद्धा आपण पाहणी करणार आहे, टीमला सूचना दिल्या आहे आणि जर असे पोटभाडे करू टाकले असतील तर आपण त्यांच्यावर वाढीव दराने पण ते भाडं आकारणार, दंडासकट आपण वसूल करायचे आदेश दिलेले आहे संबंधित कर्मचाऱ्यांना। आणि शहरात जिथे पण असे अनधिकृत दिसेल ते सर्व आपण कारवाई करणार आहोत। आणि जे गाळे ओटेधारक त्यांची 5x5 ची जागा सोडून वाढीव जागा घेतोय त्यांच्याकडनं सुद्धा दंडात्मक पावत्या हे करू। आणि यापुढेही त्यांनी जर पालिकेचे नियम पाळले नाही तर त्यांचं बायोमेट्रिक रजिस्ट्रेशनसुद्धा आपण रद्द करू। आणि सगळ्या नागरिकांनाही सूचना आहे की जे अतिक्रमणधारक आहे त्यांच्याकडनं तुम्ही काही घ्यायला पण नका कुठेही रस्त्यावर पार्किंग करून। ही नागरिकांची जबाबदारी आहे की जे नियम मोडतील त्यांच्याकडे आपण जायचं नाही आहे, नाहीतर फक्त नियम मोडणाऱ्यांकडे जायचं आणि सगळं काही चांगलं होईल अशी अपेक्षा करायची, हे चुकीचं राहील। बिलकुल कचराही कुठे बाहेर फेकायचा नाही, अस्ताव्यस्त कुठेही काही नको, नाहीतर मग कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल। हे महापालिकेची सर्वांची घोषणा पक्की ध्यानात ठेवावी। अनधिकृत बांधकामावर हातोडा मारताना नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत परिसरात असलेल्या महापालिकेच्या गाळाधारकांमध्येही काही वेळ बाचाबाची देखील झाली। अतिक्रमण तोडत असताना महापालिकेने गाळाधारकांच्या सोयीसुविधांकडे देखील लक्ष देण्याची गरज असल्याचे गाळाधारकांनी सांगितले। जे कोणी अतिक्रमण करत असेल त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आला। यावेळी आयुक्त, अतिरिक्त उपायुक्त, विभागीय अधिकारी घुगे, राजेंद्र बोरकडे, मधुकर गायकवाड, पश्चिम विभाग आरोग्य निरीक्षक, साई डिव्हिजनची गाडी प्रमुख प्रवीण बागुल, जीवन ठाकरे, तेजाडे, भगवान सूर्यवंशी, खैरे, निखिल तेजाळे आदींसह मनपा कर्मचारी उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।